राजकारण कधी आपण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही. आम्ही राजकारण 10 ते 20% करतोय आणि आमचं समाजकारण जवळजवळ 80% असतं. आजपर्यंत त्यांचा जो स्वभाव आहे तोच आमचा स्वभाव. त्यांच्याकडे कोण आलाय माणूसाने तो रिकाम्या हाताने गेलाय असं झालेलं नाही. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे अचानक माझ्या हातात धनुष्यबाण सुद्धा आलेलं आहे. आईवर नितांत प्रेम, म्हणजे आमचं भावाभावांचं सगळ्यांचंच, की आमच्या आईवर खूप प्रेम आहे की तिचं नाव कुठेतरी राहावं. त्या उद्देशानं आपण ते भारती स्पोर्ट्सची स्थापना केली. देवानं भरभरून दिले, त्याचा एक वाटा आपण तिकडे खर्च करू. निवडणूक लागली की लोक भरपूर संपर्कात येतात, ते जनतेला पण कळाले. आज माझा मोबाईल तुम्ही बघितला तर कंटिन्यू चालू असतो, कधी स्विच ऑफ नसतो, कायम संपर्कात असतो. आणि माझा स्वभाव कसा आहे की मला लोकांच्यात राहायला हवं. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे अचानक माझ्या हातात धनुष्यबाण सुद्धा आलेलं आहे. त्यामुळं मला आशा आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आम्ही ह्याच्यात 100% विजयी होणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मी बघायला गेलं तर शिहे जिल्हा परिषद मतदारसंघामधील विश्वनाथ पवार साहेब यांच्यासोबत संवाद साधणार आहे. खरं बघायला गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय, तिथून असणारे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधतोय आणि त्यांच्याकडून त्यांचं जे काही व्हिजन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज बघायला गेलं तर शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. 4 ते 5 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा एकूण एक प्रचार सुरू आहे हे आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. एकंदरीत बघायला गेलं तर कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, प्रतिसाद कसा आहे लोकांचा? आज प्रचारात प्रचंड प्रतिसाद आहे. आज लोकांच्या भावना आहेत की नरके साहेबांना साथ देण्याची लोकांची भावना आहे. चंद्रदीप नरके साहेबांनी जी आम्हाला उमेदवारी दिली त्या माध्यमातून लोक, कारण त्यांचा विकास कामांचा त्यांचा कामांचा धडाका आहे, त्यामुळे आपल्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर आज 4-5 वर्ष झालं मी मतदारसंघात फिरतोय. क्रिकेटच्या माध्यमातून असू दे, लोकांचे प्रश्न असू देत, पाणंद रस्त्यांचे प्रश्न होते, त्या माध्यमातून आपण लोकांच्या संपर्कात आहे. आज तुम्ही बघितलं असणार माझी शिवार भेटी असतील, त्या माध्यमातून आपण जे लोकांशी संपर्क साधला की निवडणुकीच्या आधी, त्यामुळे आज लोकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला लागतोय. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर हा संपर्क काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. निवडणुकीत अजून आरक्षण जाहीर व्हायचं होतं. 4-5 वर्षाला गेली मी आरक्षण पडायच्या आधी, निवडणूक जाहीर व्हायच्या आधी मी संपर्कात आहे लोकांच्या. आज जर कोडलीचा जर विचार करायला गेला तर कोडली माझ्या मतदारसंघात येत सुद्धा नाही, पण आज आपण तिथे क्रिकेटच्या मॅचेसना पैसे देतो, बक्षीस देतोय. कारण ग्रामीण मुलांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, व्यसनापासून लांब राहावीत, हा त्यामागचा उद्देश आहे. कधीपासून म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर म्हणजे क्रिकेट असेल किंवा इतर खेळांना प्रोत्साहन देण्यापासून तुमचे क्रिकेटवरती त्यासोबत इतर खेळांच्या वरती हे प्रेम एवढं का? आज क्रिकेट जर म्हटला तर माझा आवडता विषय आहे, कारण क्रिकेट मी स्वतः खेळलो आहे. आज ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेस शिक्षणाचं परत व्यवसायाचं जे ओझ होतं अंगावर, त्यामुळे आम्हाला खेळता आलं नाही. आज ग्रामीण मुलांच्याकडे टॅलेंट भरपूर मोठा आहे, तर त्यांना आज कुठेतरी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय. आणि आज आपण, मला समाधान आहे आज की आज आम्ही भारती स्पोर्ट्स बॉस 11च्या माध्यमातून आज आम्ही तो प्लॅटफॉर्म लोकांना मिळवून दिलेला आहे, त्या खेळाडूंना मिळवून दिलेला आहे. म्हणजे ह्या भागात मी असं ऐकलंय म्हणजे 2-3 जणांच्याकडून की विश्वनाथ पवार त्यांच्याकडे एखादी स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भापासून कुठल्याही गेलं तर त्या स्पर्धेच्या संपूर्ण खर्चापासून सगळ्या गोष्टींच्या पासून बक्षीस देण्यापासून सगळंच ते घेतात. म्हणजे एवढा मोठा उदात्तपणा हा कसा काय? आज ग्रामीण भागातील मुलांना सपोर्ट कोण करत नाहीत. बरोबर. आणि क्रिकेटच्या माध्यमातून म्हणायला गेलं तर तुम्ही ग्रामीण भागात जास्त सपोर्ट कोण करत नाही, त्यामुळे आपण त्यांना जी ताकद, आता लहान भाऊ आहेत, मोठे भाऊ आहेत असं समजून त्यांना ती ताकद द्यायचा प्रयत्न करतोय. देवानं भरभरून दिले, त्याचा एक वाटा आपण तिकडे खर्च करतोय. मग त्याच्यासाठी बघायला गेलं तर आपण भारती स्पोर्ट्स हे जे सुरू केलेलं ह्याची संकल्पना नेमकी काय आहे? भारती स्पोर्ट्स बॉस 11 सुरू करण्याची संकल्पना खेळाडूंना, ग्रामीण खेळाडूंना ह्याच्या आधी आपण काय करत होतो की बक्षीस नुसती देत होतो, पण ते मला जाणवायला लागले की हे इथल्या इथे खेळतात, फक्त आपला भागातला असेल, 4 गावातली मिळून, 8 गावातली मिळून ह्याच्यात खेळत होते. तर आम्ही भारती स्पोर्ट्स बॉस 11 माध्यमातून मुलांना काय केलं की चांगली टॅलेंटेड मुलं आम्ही त्यातून घेतली आणि त्यांना आपण आज पुण्यात असू दे, मुंबईत असू दे, कोकणमध्ये असू दे, आज चांगल्या ज्या स्पर्धा आहेत तिथं भारती स्पोर्ट्सचं नाव गाजते. बरोबर. आज आपल्याकडं चांगल्या म्हणजे आज पन्हाळ्यावरती आपली सगळ्यात मोठी लीग होती, 75,000
1,00,000 बक्षीस असते. हम्म. तिथे सलग 2 वेळा आपण चषक घेतलाय. बर. सगळी महाराष्ट्रातली टॉपचे प्लेअर तिथे खेळायला येतात. बर बर तुम्ही माहिती घेतलं तर क्रिकेट. तुमच्या लक्षात क्रिकेटची. बर तर तिथं आपली ग्रामीणची खेळाडू आपण खेळवलेत. आपण आयकॉन प्लेअर 5 खेळतोय आणि 6 ग्रामीणची खेळतोय. ओके ओके. मग त्यांना आपण तो प्लॅटफॉर्म Platform खेळायला देऊन देतोय. देतो. हा. मग हे भारती स्पोर्ट्स नेमकं काय, म्हणजे ह्याला नाव भारती स्पोर्ट्स? आमच्या आईच्या नावानं ते भारती, माझ्या आईचं नाव, बर. त्याच्या नावावर आपण ते भारती स्पोर्ट्स नाव ठेवलं. नाव ठेवलं होतं. हम्म. म्हणजे एका बाजूला बघायला गेलं तर खेळाविषयी एक आवड आहे, बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर आईचं नाव देऊन त्याचं एक उदात्तीकरण. हा आईवर नितांत प्रेम, म्हणजे आमचं भावाभावांचं सगळ्यांचंच, हा. की आमच्या आईवर खूप प्रेम आहे. बर की तिचं नाव कुठेतरी राहावं, त्या उद्देशानं आपण ते भारती स्पोर्ट्सची स्थापना केली. बर. आणि मग साहेब ह्या सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे आपण बघायला गेलं तर कधी असं ठरवून काही गोष्टी होत नाहीत, त्या आपसूक होत जातात. हो. मग तुम्ही ह्या समाजकारणाला, राजकारणाचं जे वळण लागलं ते कुठून लागलं? आज समाजकारण करत असताना एक जाणवायला लागलं, आज शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं. हम्म. आज आम्ही सगळ्यांच्या जे शेतकरी बांधावर जाऊन ज्या भेटी घेतल्या, हम्म. आज मुलांसाठी आपण मराठी शाळेसाठी आपण, आमच्या गावातील मराठी शाळेसाठी आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो मोठा, म्हणजे हायस्कूलला जे जमणार नाही ते आपण गॅदरिंग मोठे आपण घेतोय. हम्म. पण त्यात राजकारण यायला लागलं. बरोबर. ते कुठेतरी मला खटकलं. तर त्या राजकारणाला कुठेतरी उत्तर मिळावं म्हणून आपल्याकडे सुद्धा त्या लेवलचं पद असावं, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी, त्या मुलांच्यासाठी काम करता यावं, ह्यासाठी आपण हे राजकारणात. आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर लक्षात आलं की त्यांचे पाणंद रस्ते असतील, त्यांची मूलभूत ज्या गरजा आहेत त्या, मेंढपाळांच्या गरजा आहेत. मेंढपाळांच्या जर आज कुत्र्यांनी जरी त्यांची बकरी फाडली तर कमीत कमी त्यांचं 5-10 लाख रुपयाचं नुकसान होते. बरोबर. पण शासन त्याला काही मदत करत नाही. हम्म. आजपर्यंत त्यात क्लॉजच नाही, कारण त्यात भरपूर त्रुटी आहेत. त्यामुळे आपण ह्या पद्धतीने जोपर्यंत आपण राजकारणात येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला आपण हात घालू शकत नाही. त्यासाठी आपण राजकारणात त्यामुळे निर्णय घेतला की इकडं व्हायचं. मग हा निर्णय कधी घेतला? आज आपण 2006 पासून ह्याच्यात आहे. 2010 मध्ये मी पहिल्यांदा सरपंच झालो. शिए मधून? नाही, केरलीमधून. केरलीमधून. ओके. केरलीमधून सरपंच झालो. 5 वर्ष मी सरपंच पदावर काम केलं. हा. त्यानंतर 2006 पासून जे आव्यात आपलं काम चालू आहे ते आजपर्यंत चालूच आहे. राजकारण कधी आपण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही. आम्ही राजकारण 10 ते 20% करतोय आणि आमचं समाजकारण जवळजवळ 80% असते. मग सरपंच असताना साहेब ह्या भागात आपण काय काय कामं केलेली आहेत? आमच्या गावात जर महत्वाचं काम केलं तर आम्ही विंचवाच्या माळाला पाण्याची टाकी नव्हती, तिथं पाण्याची टाकी बसवली आणि पाण्याचा प्रश्नच सुरळीत केला आपण गावातला. त्यामुळं ते माझ्या कारकिर्दीतलं सगळ्यात मोठं काम आहे. ओके. अजून काय काय कामं केलेली आहेत? रस्ते गटर्स तर भरपूर केलेत आपण. पांडव विकास समिती एक होती आपली, मी असताना कारकिर्दीत त्याचा अध्यक्ष मी होतो पांडव विकास समितीचा. आणि त्या समितीतून आपण खूप लोकांना गावातील जनावरे दिलीत, परत आर्थिक मदत केली त्या समितीच्या माध्यमातून. आर्थिक मदत मिळवून दिली, जनावरं खरेदी करून दिली त्या समितीमधून. बचत गटांना आपण आर्थिक सहाय्य केलं त्या समितीच्या माध्यमातून. आज ते जवळजवळ 70-75 लाखाच्या आसपास आपण त्यावेळेस त्यांना लोकांना मदत केली त्या माध्यमातून. ह्या 2 गोष्टी भरघोस, म्हणजे म्हणायला गेलं तर त्या खूप मोठ्या मदती झाल्या. म्हणजे कोण एखादा गरजू तुमच्याकडे आला तर तो रिकाम्या हाती कधी परत जात नाही, अशा पद्धतीची एक म्हणजे तुमच्याकडे बघताना बोललं जाते. म्हणजे सडळ हाताने मदत करण्याची जी वृत्ती आहे ही म्हणजे पहिल्यापासून की कसं? आमच्या घरात, म्हणजे पहिल्यापासून आमच्या घरात आजपर्यंत आमचे आजोबा असतील, आमचे वडील असतील, आमचे चुलते असतील, आजपर्यंत त्यांचा जो स्वभाव आहे तोच आमचा स्वभाव आहे. त्यांच्याकडे कोण आलाय माणूस आणि तो रिकाम्या हाताने गेलाय असं झालेलं नाही. आणि त्यांचाच वारसा आता आम्ही चालवतोय की आमच्याकडे जो माणूस होतोय तो कधी रिकाम्या हातातून गेलेला नाही. या सगळ्या गोष्टींच्या सोबत साहेब सगळ्यात मेन येतोय तो म्हणजे की जो जिल्हा परिषद सदस्य असेल तो संपर्कात राहणार असायला हवा. तुमचा बघायला गेलं तर संपर्क मात्र दांडगा आहे. प्रत्येक माणसाला हे माणूस आपला वाटतोय. मग हे एवढं कसं काय? आज आम्ही जिल्हा परिषदेचं उद्दिष्ट डोक्यात ठेवलेलं नव्हतं. लोकांच्या संपर्कात होतो. ज्या त्या गावातून मग कॉल यायचे की साहेब आमच्याकडे येऊन जावा, आमच्याकडे येऊन जा, असं ते संपर्क माझा वाढत गेला. आज मी प्रत्येक गल्लीत, कुठल्या ना कुठल्या गल्लीत, कुठल्याही गावातल्या कुठल्या ना कुठल्या गल्लीत कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त असेल, सत्कारानिमित्त असेल, की जी मुलं
आर्मीमध्ये गेलेत किंवा कुठले तरी अचीव्ह केले, त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम असू दे, त्या निमित्ताने मी प्रत्येक गल्लीबोळात मी पोहोचलो. हा, म्हणजे थोडक्यात बघायला तर कायम अवेलेबल असणारा काय? माणूस आपल्याकडे बघितलं. 12 आणि 24 तास. हा, हा, हा. त्यामुळे लोकांना कधीही मला कॉल करतात. आज माझा मोबाईल तुम्ही बघितला तर कंटिन्यू चालू असतो, कधी स्विच ऑफ नसतो, बर. कायम संपर्कात असते. दुसरी म्हणायचं झालं तर तुम्ही लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, छोटे मोठे काम असतील किंवा बघायला गेलं तर छोटे छोटे प्रॉब्लेम असतात लोकांचे, जास्त काही खूप मोठ्या मोठे अपेक्षा नसतात, नसतात. खूप मोठ्या नसतात. मग ह्या कशा पद्धतीच्या असतात आणि तुम्ही त्याच्यासाठी कशा पद्धतीने काम करताय लोकांच्यासाठी? लोकांना मी तुम्हाला सांगू, लोकांना ना मंत्रालयातलं काम असते ना काय असते. एक पोलीस स्टेशनचं कधीतरी त्यांचं काम असते किरकोळ, ते एक काम असते. तहसीलदार कार्यालयाला किरकोळ कामं असतात, ती कामं असतात. बाकी त्यांची काय नसते अपेक्षा, त्यांची फक्त अपेक्षा असते की तुम्ही संपर्कात पाहिजे. बरोबर. आणि माझा स्वभाव कसा आहे की मला लोकांच्यात राहायला आवडतं. त्यामुळे आपसुक माझा जो संपर्क झालाय तो त्यामुळे झालाय. आणि लोकांची त्यातून कामं जेवढी मला शक्य आहेत, जेवढे माझे कॉन्सेप्ट त्यातून आपण ती कामं करत गेलो आजपर्यंत. मग ते काही वेळेला स्वनिधी सुद्धा वापरायला लागला असता तरी. बऱ्यापैकी स्वनिधीतूनच सगळी कामं झालीत. बर. आज तुम्ही पडवाडीत आम्ही मुलं आलीत माझ्याकडं, हा. आदल्या दिवशी आलीत, मला म्हटलीत की साहेब तिथं पेन ब्लॉक टाकायला पाहिजे, नवरात्रीचा उत्सव चालू होता, बर, बर. खडे भरपूर आहेत आणि ते खडं बिना चप्पलचं नवरात्र करावं लागते ना, त्यामुळे ते पायाला खूप त्रास होते बर. महिलांना. मला म्हटलीत की ते नवरात्रीच्या आधी आपल्याला करून घ्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण काम चालू केलं, संपवलं सुद्धा ना, त्याचा आपल्याकडे फोटो ठेवला ना काय ठेवलं आजपर्यंत. पण ते त्या गावातल्या लोकांना माहितीये की ते आपण केले काम. म्हणजे ह्या हाताने दिलेलं त्या हाताला सुद्धा माहिती हा, द्यायची. अजिबात नाही. बर. आज माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी आहेत, दत्तक आहेत. हा. आज माझ्या मिसेसला माहिती नाही की कुठल्या मुलाला आपण दत्तक घेतलं. बर, बर. मी एवढ्यापर्यंत, माझ्या मित्रांना तर लांबच, माझ्या मिसेसला पण माहिती नाही की आज आपण कुणाकुणाला दत्तक घेतले, किती मुलांचा त्याचं आपण काय आपण करताय म्हणजे दत्तक घेतलेलं म्हणजे काय काय आहे? त्या दत्तक घेतलेल्या मुलांचा आपण काय करतोय की त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च, बर. वही पेनापासून, जे आज माझी मुलं वापरतात. आज माझी मुलं शाहूला आहेत, शाहू इंग्लिश मिडियमला आहेत, बर. छत्रपती शाहू महाराजांचे इथं शिकायला आहेत. हम्म. तर त्यांना जे वापरतो आपण कलापीमध्येच, त्यांना आपण जे विद्यार्थी माझ्याकडे आता आहेत दत्तक, त्यांना आपण कलापीमधून सॅक घेतोय. आपण त्यांना द्यायचं आहे म्हणून काहीतरी देतोय असं नाही. बरोबर. त्यांना सुद्धा त्या लेव्हलनं आपण देतोय, म्हणजे आपण एक मदत करतोय ही भावना नाही आपल्या मनात. जी आपल्या मुलांना आपण करतोय तेच त्या मुलांना करतोय, त्या मुलांना पण आपली मुलंच म्हणतोय मी. ही भावना माझी पहिल्यापासून. जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून साहेब ह्या भागात कोणकोणती कामं अजून प्रलंबित आहेत जी आपल्याला उद्या सोडवायची आहे? सगळ्यात मी आता फिरतोय, मी बघितलंय, तर सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात म्हणजे सगळ्यात जिवाळ्याचा, शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे पाणंद रस्ते. तुम्ही पाणंद रस्ते करा म्हणतात, बाकी आम्हाला काय नको. कारण मी बघतोय त्यांचं, आता मी काही ठिकाणी स्वखर्चातून मुरुम टाकून दिले, तर तिथं परिस्थिती काय होती की लोकांना भारी डोक्यावर ठेवून 1-1 किलोमीटर 1.5 किलोमीटर जायला लागत होतं. तर आज ते टू व्हीलरवरनं तिथनं भाडा घेऊन येतात. बरोबर. तर आपल्याला ते कॉन्क्रीट रस्ते करायचा सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे. दुसरं, साध्यामध्ये विद्यार्थी आहेत, ते सकाळी कॉलेजला शाळेला कोल्हापूरला येतात किंवा वडगावला जातात, तर त्यांना यायला जायला बस नाही. साध्यामध्येतून वडा, टू व्हीलर काय मिळेल, लिफ्ट मागून ती जातात खाली ह्याला आपल्या कासारवाडीच्या फाट्यावर, तिथून जातात ती वडगावला. परत येताना त्यांची 30 पायपीट, यायचं तिथनं काय मिळालं ठीक, रोजचं आहे. बरोबर. त्यांचे जवळजवळ 2-3 तास त्यात मोडतात. बरोबर. त्यात मोडतात. त्यामुळं जर एखादी वयोवृद्ध माता भगिनी आजी आमच्या जर जायचं म्हटल्या तर त्यांना वडापणी जायला लागते किंवा लिफ्ट मागून जायला लागतं. तिथं आता एसटी जवळजवळ 2 वर्षाला बंदच झाली. खानविलकर साहेब ज्या होते त्यावेळेस तिथे एसटी चालू होती, KMT चालू होती. खानविलकर साहेबांच्या नंतर तिथं बंदच झाली. त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. आणि तिथं वरती आज आम्ही चंद्रकांत नलके साहेबांच्या माध्यमातून वरती तिथं आरोग्य केंद्र पण आपण तिथं मंजूर करून त्यांच्या माध्यमातून करून घेणार आहे. ही जर सगळ्यात प्रलंबित आणि सगळ्यात जिव्हाळ्याची कामं असतील तर ही मोठी. आणि ह्या व्यतिरिक्त आणि काय? ह्या व्यतिरिक्त जर युवकांच्यासाठी म्हटलं तर आपल्याला क्रीडांगण मोठं करायचं आहे. कशासाठी? तर युवकांना पोलीस भरतीसाठी, सैन्य भरतीसाठी प्रॅक्टिसला मैदान नाही, तर त्या मैदानात आपण तिथं प्रॅक्टिसला ते मैदान सगळी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आपण 3 मैदानं ठरवलेली आहेत, त्याच्यावर जास्त फोकस आहे आणि तिथं आपण ते मैदानं चालू करणार आहोत.
महिलांच्यासाठी असं काय स्पेसिफिक धोरण ठेवलं महिलांच्यासाठी आपण बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आज प्रशिक्षण देऊन व्यवसाय निर्मितीसाठी त्यांना प्रोत्साहन देऊन ते जे प्रोडक्ट निर्माण करणार आहेत स्वयंरोजगार स्वयंरोजगाराचे प्रोडक्ट निर्माण करणार आहेत तर ते काय करतात की आता आपल्याला महिलांना भीती काय असते की आपण तुम्ही देचला पण ते बाजारात खपवणार कोण तर आपण त्यासाठी दुसरी चेन निर्माण करतोय जे युवक आहेत बेरोजगार आहेत आपण त्यांना त्या कामात लावणार आहे बरोबर ह्यांनी निर्माण करायचं आणि युवकांनी मार्केटिंग करायचं ह्या पद्धतीने आपण ते करणार आहोत एकंदरीत बघायला गेलं तर विश्वनाथ पवार यांनाच का मतदान करायचं लोकांनी हा प्रश्न खूप साधा आणि सोपा आहे निवडणूक लागली की लोक भरपूर संपर्कात येतात आणि ते जनतेला पण काय आले आणि आज मी गेले 5-10 वर्ष झालं 4 वर्ष झालं लोकांच्या संपर्कात आहे एक माझ्याकडे विकासाचं विजन आहे दुसरी गोष्ट मी सरपंच पदावर 5 वर्ष काम केले त्यामुळे प्रशासनातला अनुभव आहे सगळ्यात माझा प्लस पॉईंट तो आहे की मला प्रशासनातला अनुभव आहे त्यामुळं प्रशासन कसं हाताळायचं कामं कशी करून घ्यायची ह्याची 100% खात्री मला आहे आणि त्यामुळे मला लोकांनी निवडून द्यायला काही हरकत नाही पलीकडच्या बाजूला बघायला गेलं तर काँग्रेसचा उमेदवार आहे इथं बघायला गेलं तर शिवसेनेचा उमेदवार आहे हा मतदारसंघ तसा बघितला तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे गेली 2 टर्म झाले इथं शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे ह्या मुद्द्याकडे किंवा ह्या रचनेकडे बघताना तुम्ही कसं बघता आज या मुद्द्याकडे बघताना आज चंद्रकांत नरके साहेबांचा कामाचा धडाका प्रचंड आहे प्रत्येक गावात तुम्ही कुठल्याही गावात गेला तर तिथं तिने 20-25 लाख 50 लाख रुपये निधी लावलेला आहे आता आमदारकी होऊन किती 1 वर्षाचा कार्यकाळ त्यांचा आता पूर्ण झाला तर आता तिने 50-50 लाख रुपये गावात निधी लावलेला आहे प्रत्येक गावात 20-25 लाख 50 लाख त्यांनी दिलेले आहेत त्यांचा कामाचा धडाका भरपूर आहे प्लस त्याला प्लस होते म्हणजे आज त्यांचा कामाचा धडाका भरपूर असल्यामुळे मला आज प्रचार करताना लोक म्हणतात की हा आमच्या इथला रस्ता साहेबांनी केला त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही तुमच्यावर राहायला हा जो प्रतिसाद आहे तो बघून समाधान वाटते त्यामुळं मला आशा आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आम्ही ह्याच्यात 100% विजयी होणार दुसरं जर का बोलायचं झालं तर आपला जो काही संपर्क दौरा आहे तो संपर्क दौरा आपण अयोध्यापासून सुरू केला म्हणजे ह्याच्या मागचं नेमकं समीकरण काय आज आम्ही पहिल्यापासून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत त्यामुळं पहिला आशीर्वाद श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा घ्यायचा आणि तिथून आपण चालू करायचं ह्या उद्देशानं आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेतल्यानंतर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन एक हिंदुत्ववादाचा पताका घेऊन आपण निघालो आहोत आणि तो हिंदुत्ववादाचा पताका आपण अखंडपणे कायम ठेवणार आहोत आणि तो आशीर्वाद घेऊन आपण आज संपर्क दौऱ्याला चालू केलेलो आहोत आणि त्यामुळं 100% आम्हाला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे त्यामुळे अचानक माझ्या हातात धनुष्यबाण सुद्धा आलेला आहे बरोबर त्यामुळे 100% आम्हाला यश मिळेल असं वाटतं काय साहेब सांगाल एकंदरीत आमदार नरके साहेब तुमच्या सोबत आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने फंड आणू शकता ह्याच्याबद्दल तुम्हाला काय खात्री वाटते आज चंद्रकांत नरके साहेब मी बघतोय की प्रचंड पळतात ते प्रचंड दांडगा जनसंपर्क त्यांचा आहे आज दर 15 दिवसातून एका जिल्हा परिषदेमध्ये मतदारसंघात एका जिल्हा परिषद मतदारसंघातल्या गावांना ती व्हिजिट देतात दर 15 दिवसातून तर आज त्यांचा कामाचा प्रचंड धडाका आहे काय कामाची पद्धत आहे त्यांची कशी सामान्यांच्यात मिसळून काम करतात ते नेत्यांना पण सोबत घेतातच प्लस सामान्य माणसाला सुद्धा सोबत घेतात त्यामुळे त्यांना जनतेची नाळ माहिती आहे की ह्या गावात आपल्याला पहिला काय द्यायचं आहे विकास कामाबाबतीत पहिला काय द्यायचं त्यांचा रोडमॅप तयार आहे की कुठल्या गावात काय द्यायचं त्यांचं तोंडपाठ आहे तुम्ही त्यांना विचारलं तर त्यांना तोंडपाठ आहे की केरळीत काय आवश्यकता आहे केरळात काय आवश्यकता आहे ते त्यांचे ते ठरलेले मुद्दे आहेत आणि त्या माध्यमातून ते त्यांचं वरती सुद्धा आज एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं एक वजन आहे सहकारातला एकमेव माणूस त्यांच्याकडं त्या पॉवरचा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे त्यांच्याकडे बघताना दृष्टिकोन वेगळा आहे त्यामुळे विकास निधी देताना त्यांना एकनाथ शिंदे साहेब सड हाताने मदत करतात त्यामुळे आपल्याला ह्या मतदारसंघात विकास निधी आणताना काही फरक पडणार नाही उलट विकास निधी ह्या मतदारसंघात आजपर्यंत मला वाटतं ह्या 5 वर्षात जेवढी 10 वर्षात जेवढी कामं झाली नाहीत त्यापेक्षा जास्त कामं होतील ही अपेक्षा मला निवडणूक साहेब बघायला गेली तर 4 ते 5 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे लोकांना नागरिकांना मतदारांना आव्हान काय करा आज लोकांना आव्हान एकच करी की आज आम्ही फिरताना एक आमच्या लक्षात येते की
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आमच्या इथं, स्मारक आमच्या इथं कमी आहे हम्म. आमच्या मतदारसंघात. आज हिंदुत्ववाद मतदारसंघ भरपूर आहे, हम्म. मोठा आहे, पण हिंदुत्वादी मतदारसंघ असताना सुद्धा आज आमच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे नाहीत, स्मारक नाहीत. आज आपलं व्हिजन आहे की केरळात जे तळ आहे ते तळ समृद्ध करून त्याचं विकसित करून तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक उभं करणार आहोत. चंद्रकांत नरके साहेबांशी माझी चर्चा पण झालेली आहे त्या विषयावर. आपण ती इलेक्शन झाल्यानंतर तिथं खूप मोठं आपण स्मारक पण उभं करणार आहोत. आणि त्या माध्यमातून लोकांना एक आव्हान करीन की आम्हाला एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही चाललेलो तिन्ही उमेदवार. तर तुम्ही आम्हाला तिन्ही उमेदवारांना शिवसेना या चिन्हावरती आम्हाला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शिये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि शिये जिल्हा परिषदेमधील हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ पवार साहेब यांच्यासोबत आपण संवाद साधला. खरं बघायला गेलं तर निधी आणतो, निधी आणून मी कामं करतो, निधी मिळाल्यानंतर मी कामं करतो, असे बरे लोक आपण बघितलेत, नेते बघितलेत, काही जिल्हा परिषद सदस्य देखील बघितले. मात्र कोणताही राजकीय पाठबळ नसताना देखील स्वनिधीपासून विश्वनाथ दादांनी सुरुवात केलेली आहे. क्रीडा क्षेत्रावरती त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्या माध्यमातून या भागातील जे काही खेळाडू आहेत, इथं शिकणारे जे काही मुलं आहेत, त्या मुलांना सहकार्य करण्याचं जे काही काम आहे ते यांनी केलेलं आहे. म्हणजे जे आम्हाला मिळालेलं नाही ते मुलांना कुठं ना कुठं तरी कमी पडायला नको ही एक चांगली भावना घेऊन त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पैशाचा विचार न करता समोरच्या माणसाला कशा पद्धतीनं मदत करता येईल, मी प्रत्येकाच्या कशा पद्धतीनं मदतीला येईल अशा पद्धतीची एक लोकभावना ठेवत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि ते या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण त्यांचं व्हिजन जाणून घेतलं, त्यांचं जे काही असणारी या मतदारसंघाविषयी असणारी दूरदृष्टी आहे ती देखील जाणून घेतली. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.